11th मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 असे चॅप्टर स्टडी केले होते. ओके, त्यामध्ये आपण सगळे बेसिक फॉर्म्युले वगैरे स्टडी केलेले आहेत. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये जे जे फॉर्म्युले ज्यावेळेस गरज असेल बघा ते फॉर्म्युले मी रिवाईज करतो. तुम्ही पण काय करा, ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2चे फॉर्म्युले एकदा बघून घ्या. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे चॅप्टर स्टार्ट होण्यापूर्वी मी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले सांगतो जे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पहिल्या पॉईंटला इम्पॉर्टंट आहेत. सो बेसिक फॉर्म्युले काय काय आहेत आपले. सो तुम्हाला माहिती आहे बघा, साइन थिटाचा बेसिक फॉर्म्युला असतो अपोजिट साईड आपण हायपोटेनस आहे ना, कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो, ॲडजसंट साईड आपण हायपोटेनस, हे तुम्हाला बेसिक माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे दॅट इज अ क्वाड्रंट सिस्टीम. ओके, क्वाड्रंट सिस्टीम. सो इथे मी ड्रॉ करतो बघा. सो तुम्हाला माहिती आहे 4 क्वाड्रंट असतात. जर आपण अँगल वाईज जर गेलो, सो दिस इज अ अँगल 0. इथलचा अँगल काय असतो 90 डिग्री, पण त्याला रॅडियनमध्ये किती लिहितो आपण π/2. हा अँगल पाय दॅट इज 180 डिग्री. इथलचा अँगल किती असेल 3π/2 आणि हा अँगल किती असेल 2π. ओके, 0 π/2 पाय 3π/2 आणि 2π हे झाले बघा त्यांचे अँगल्स. ओके, ॲक्सिसचे. देन दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट. हा कोणता क्वाड्रंट आहे आपला, फर्स्ट क्वाड्रंट. ओके, हा पेन दिसत नाही व्यवस्थित, मी रेड पेनने करतो मार्क. दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट. अँटी क्लॉकवाईज आपण नोटेशन देतो. सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा कोणता क्वाड्रंट असणार आहे, फोर्थ क्वाड्रंट. यापैकी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे. ओके, तुमचे मायक्रोफोन ऑन आहेत. मला सांगा पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणते कोणते फंक्शन पॉझिटिव्ह असतात रे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. ऑल म्हणजे कोण कोण, आपले 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे बरोबर. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि यांची रेसिप्रोकल कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. हे टोटल 6. ठीक आहे, दिस आर द टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक, करेक्ट. साइन थिटा अँड कोसेक थिटा हे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, थोडंसं वरती लिहितो मी याला. साइन थिटा अँड कोसेक थिटा आर पॉझिटिव्ह. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये येस एनीवन, टेन आणि कॉट. कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. बरोबर, टॅन आणि कॉट इथं पॉझिटिव्ह असतील. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा कॉस अँड आणि सेक थिटा सेक थिटा आर पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे झालं बघा क्वाड्रंट सिस्टीमचं सगळ्यात इम्पॉर्टंट, की पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन थिटा कोसेक थिटा पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, चौथ्यामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. आता 11वीमध्ये आपण अलाइड अँगलचे टोटल 42 फॉर्म्युले स्टडी केले होते बघा. सेकंड क्वाड्रंटमध्ये 12, थर्ड क्वाड्रंटमध्ये 12, नाही का, असे 12 12 12 असे टोटल 42 फॉर्म्युले आपण स्टडी केले होते. ठीक आहे, आता त्याच्यापैकी आपल्याला बघा 3 फॉर्म्युले याच्यामध्ये इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचे आहेत. सो मी तुम्हाला ते 1 बाय 1 सांगतोय. आता जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल जर फाइंड आउट करायचा असेल तर सेकंड क्वाड्रंटचा अँगल असतो पाय मायनस थिटा. ओके, हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे, पाय मायनस थिटा. जर तुम्हाला थर्ड क्वाड्रंटमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा पाय प्लस थिटा. आणि जर तुम्हाला चौथ्या क्वाड्रंटमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे तर अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे 2π मायनस थिटा. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट, हायली इम्पॉर्टंट. सेकंड क्वाड्रंटचा अँगल पाय मायनस थिटा. कारण का पाय मायनस थिटा, कारण तो अँगल पायपेक्षा स्मॉल असणार आहे. सो पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंट कधी तर पाय ना तुमचा. थर्ड क्वाड्रंट त्याचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय असेल, पाय प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय असेल, 2π मायनस थिटा. ठीक आहे, सो जे आपल्याला पहिला पॉईंट चालू करायचा आहे बघा, आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा फर्स्ट जी थिंग आहे जे आपल्याला माहीत पाहिजे ते हे. ओके ओके, आणि सेकंड आहे बघा अँगल्स किंवा व्हॅल्यूज म्हणू आपण याला.
सेकंड बेसिक व्हॅल्यूज. एक टेबल होता बघा आपल्याला ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये, मी तो टेबल इथं ड्रॉ करतो. सो अँगल आपण घेतले होते टेबलमध्ये. पहिला अँगल असतो 0, बरोबर. दुसरा अँगल 30 डिग्री, पुढचा अँगल 45 डिग्री, त्याच्या पुढचा अँगल 60 डिग्री. हे स्टँडर्ड अँगल आहेत, बरोबर. नेक्स्ट 90 डिग्री, नेक्स्ट 180 डिग्री, नेक्स्ट 270 डिग्री आणि नेक्स्ट 360 डिग्री. ओके, these are the angle 0, 30, 45, 60, 90, 180, 270 आणि 360. आता हे अँगल मी रॅडियन मध्ये पण लिहितो. तुमच्यापैकी कोणाला माहित असतील, कारण सगळ्यांना माहित असायला पाहिजे. 0ला रॅडियन मध्ये कसं लिहिणार आहे आपण. हे जे अँगल लिहिले अगोदर ते डिग्री मध्ये होते, ठीक आहे. दिस आर द इन डिग्री. हे डिग्री मध्ये अँगल आहेत. आणखीन एक सिस्टीम असते बघा अँगलची, ती असते रॅडियन. यस, 0चं रॅडियन 0, बरोबर ना. 30 डिग्रीचं रॅडियन पाय बाय 6, 45 हां 45 डिग्रीचं रॅडियन पाय बाय 4, 60 पाय बाय 3, 90 पाय बाय 2, 180 पाय, 270 3 पाय अपॉन 2 आणि 360 2 पाय. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे याच्यामध्ये टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज. सो सगळ्यात पहिला आपला असणार आहे साइन थिटा. सगळ्यात पहिला कोण, साइन थिटा. दुसरा कॉस थिटा. ओके, लक्षात ठेवायचे तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज. सो तुमच्यापैकी मला सांगा कोणीतरी आता व्हॅल्यूज माहीत असतील तर. साइन 0 किती असतो रे, 0. साइन 30 साइन 30 1/2. साइन 45 1/√2 1/√2. साइन 60 √3/2 √3/2. साइन 90 1. 1 साइन 180 परत 0. साइन 270 -1 आणि साइन 360. हे बघा, जो 0चा कॉलम येतोय ना, तोच कोणासाठी असणार आहे, 360 साठी. 0चा कॉलम आणि 360चा कॉलम सारखा असेल, म्हणजे साइन 0 0 आहे, तर साइन 360 पण काय झाला, 0. या झाल्या साइनच्या व्हॅल्यू, ठीक आहे. आता कॉसच्या व्हॅल्यूज. कॉसच्या व्हॅल्यू सांगा. कॉस 0 1. ओके, 90 पासून हा 90 पासून व्हॅल्यूज आहे ना रिव्हर्स व्हायच्या होतात कॉसमध्ये. कॉस 0 1, कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2, बरोबर. कॉस 60 1/2 √3/2 1/2, सॉरी हां 1/2 1/2. कॉस 90 0. कॉस 180 -1. कॉस 270 0. कॉस 360 1. अरे 0चा कॉलम आणि 360चा कॉलम सारखा असतो, बघितलं ना आपण. हे बघ, हे 0 आणि 2 पाय. 2 पाय म्हणजेच कोण, 360. दिसतंय का हे 0 आणि 2 पाय. हे बघ इथं एकाच ठिकाणी येतात दोघं. सो दोघांच्या व्हॅल्यू सेम असतात, ठीक आहे. हा झाला कॉस थिटा. आता ज्या पुढच्या व्हॅल्यूज लागतात आपल्याला, ह्या दोन रो तुमचे पार्ट पाहिजे, साइन आणि कॉस. बाकीचे तुम्ही कॅल्क्युलेशनने करू शकता. ओके, पुढचा कोण आहे आता, टॅन थिटा आहे. टॅन थिटा कोणाचा रेशो असतो रे, साइन अपॉन कॉस. करेक्ट, साइन अपॉन कॉस. आपल्याला साइन आणि कॉसचा रेशो घ्यायचा. आता इथं बोला, साइन अपॉन कॉस दोघांचा रेशो सांगा. इथं लिहितो वाटलं मी टॅन थिटाचा बेसिक फॉर्म्युला 0. खाली लिहू का, इथं लिहितो, खाली लिहितो. चला, टॅन थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, दोघांचा रेशो. हा 0/1 किती सांगितलं तुम्ही मला, यस 0, बरोबर. पहिला आलं 0. हा सांगा, ह्या दोघांचा रेशो 2 कॅन्सल होईल, बरोबर. 1/√3 गुड. √2 म्हणजे पूर्ण कॅन्सल होऊन किती राहील, 1.
1 इथं 2 कॅन्सल. √3. root 1 2 अपॉन root 0. 3 कोणत्याही नंबरला जर तुम्ही 0 डिवाइड केलं तर काय येत असतं? नॉट डिफाईन. ND म्हणजे नॉट non डिफाईन. defined याला आपण डिनोट करतो इन्फिनिटीने. हा इथं टेबलच्या वरती इथं लिहून ठेवतो बघा. आपण जो ND लिहिणार आहे ना, NDचा मिनिंग काय असतो? नॉट डिफाईन. नॉट डिफाईन कधी येतो? कोणत्याही नंबरला किंवा कोणत्याही 0ने फंक्शनला डिवाइड केल्यावर 0ने डिवाइड केल्यावरती. बरोबर. म्हणजे इथं काय होईल? 1 अपॉन 0 होईल ना. साइन अपॉन कॉस 1 अपॉन 0 झाला नॉट डिफाईन. सांगा 0 अपॉन -1 0. 0 0 -1 अपॉन 0 नॉट नॉट डिफाईन. डिफाईन किंवा इन्फिनिटी. त्याचं नोटेशन काय असतं? नॉट डिफाईनचंच इन्फिनिटी. ओके. infinity आणि 0 अपॉन 1 परत काय आला? 0. 0 हा झाला टॅन. साइन कॉस टॅन. पुढचा काय येतो रे? कोसेक थिटा. बरोबर ना? कोसेक थिटा. कोसेक थिटाचा फॉर्म्युला येस. काय आहे रे? कोसेक कोणाचा 1 अपॉन रेसिप्रोकल sin आहे? थिटा. येस. 1 upon sin theta कोसेक थिटा असतो 1 अपॉन sin साइन थिटा. थिटा. sin theta ह्या बघा इथं साइनचा कॉलम आहे आता पहिला, सॉरी रो आहे पहिला. ठीक आहे. याचं काय करा? रेसिप्रोकल घ्या. सांगा 0चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन. नॉट non डिफाईन. defined गुड. 0चा रेसिप्रोकल काय असतो? नॉट डिफाईन. 1/2चा रेसिप्रोकल म्हणजे समजतं 2. ना? हा रेसिप्रोकल उलट म्हणजे काय करायचं? उलट करायचं डायरेक्ट. उलट 1/2चा करायचं. 2 रेसिप्रोकल 2. 2 1 अपॉन √2चा रेसिप्रोकल √2. √2. root 2 √3/2चा 2 रेसिप्रोकल बाय √3. 2 by 2/√3. root 1चा 3 रेसिप्रोकल 0. 1. 0चा 1. रेसिप्रोकल 1 0चा not नॉट defined डिफाईन. -1चा रेसिप्रोकल -1. minus 1चा 1 रेसिप्रोकल परत not नॉट defined नॉट डिफाईन. डिफाईन. हा झाला कोसेक. बरोबर. हा पुढची कोणती असते ट्रिग्नोमेट्री आता आपली? सेक. सेक थिटा. sec theta 1 अपॉन cos थिटा. बरोबर. सेकचा बेसिक फॉर्म्युला काय? 1 अपॉन कॉस थिटा. Cos इथे theta. लिहितो बघा मी. सेक थिटा इज इक्वल टू काय असतो? 1 अपॉन कॉस थिटा. cos थिटा. गुड. आता इथं कॉस थिटा दिलाय बघा, दिसतोय हा कॉलम. हो. सॉरी सेकंड रो. यांची रेसिप्रोकल करा. इथं कॉस 0 1 आहे. 1चा रेसिप्रोकल 1. 1. √3/2 1 सगळ्यांनी काय करायचंय? कॉस सगळ्यांनी कॉसचा रो बघायचा आहे आणि त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे फक्त. बरोबर. मग तुम्हाला सेकच्या व्हॅल्यू भेटतील. हा √3/2चा रेसिप्रोकल 2 बाय √3. 2 by root 3 1/√2चा रेसिप्रोकल √2. root 2 1/2चा रेसिप्रोकल 2. 2. 2 0चा रेसिप्रोकल नॉट not डिफाईन. डिफाईन. defined -1चा रेसिप्रोकल -1. minus 0चा 1 रेसिप्रोकल परत not नॉट defined डिफाईन. आणि 1चा रेसिप्रोकल 1. 1 1. झालं हे. आता राहिला शेवटचा कॉट थिटा. Cot. सांगा रे, कॉट थिटाचा काय फॉर्म्युला असतो? 1 अपॉन tan थिटा. 1 अपॉन टॅन थिटा upon tan theta म्हणजेच कॉस अपॉन साइन. sin sin थिटा. theta बरोबर. आता इथं टॅन थिटाचा हो. सगळ्यांनी रो बघा रे. टॅन थिटाचा रो दिसलाय. आता ज्यावेळेस हो. मला कॉट थिटा लिहायचा आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय? टॅन थिटाच्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल. हा झाला आपला टेबल मग कम्प्लीट आहे का नाही? जस्ट हो. मी हे लाईन्स कम्प्लीट करून घेतो इथल्या. सो हा आपला टेबल कम्प्लीट. ओके. करा आता टॅनच्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल करा आणि सांगा काय येईल? 0चा नॉट रेसिप्रोकल डिफाईन. नॉट not डिफाईन defined किंवा इन्फिनिटी. बरोबर. 1 अपॉन √3चा रेसिप्रोकल √3. √3. root 3 1चा रेसिप्रोकल 1. 1 √3चा रेसिप्रोकल 1 बाय √3. 1 upon root 3 नॉट डिफाईनचा रेसिप्रोकल 0. 0. 0 कारण 0चा फॉर्म्युला काय असतो? नॉट डिफाईनचा काय Zero. आला? 0. not defined 0. 0चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन. नॉट डिफाईन. non defined नॉट डिफाईनचा Zero. रेसिप्रोकल 0. 0. 0चा Zero. रेसिप्रोकल नॉट नॉट डिफाईन. डिफाईन. non defined ओके. दिस इज अ टेबल. सो आता जो पहिला पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये चालू करणार आहे बघा, त्यासाठी तुम्हाला एवढं बेसिक लागतंय. कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, ओके, आणि प्रत्येक Yes. क्वाड्रंटचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले, ओके, आणि त्यानंतर हा ओके. टेबल. एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. हो सर सगळ्याला कळलंय का रे? हो. हो ओके. ठीक आहे.
हे हे जर कोणाच्या पाठ नसेल तर उद्यापर्यंत टाइम. हां, अजून एक सांगायचं राहिलं बघा. आपला दर बुधवारी थिअरी पेपर असतो ना. सो इथालच्या मुलांनी आज कव्हर करून दिलाय बघा. आज म्हणजे आज मॅथचा पेपर होता. तर आपलं लेक्चर संपल्यानंतर मी काय करेल, आपल्या नोट्स टाकल्या का, नोट्स टाकल्यानंतर मी मॅथचा थिअरी पेपर ग्रुपवरती शेअर करेल आपल्या. ओके, व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके. सो सगळ्यांनी काय करायचं आहे, तो पेपर सॉल्व करून म्हणजे पेजेसवरती सॉल्व करा, फोटो वगैरे काढून त्याची PDF तयार करून मला पाठवा. माझ्या नंबरला पर्सनली Yes. पाठवायची, ग्रुपवर नाही शेअर ओके करायचा. येस सर. ओके, माझ्या नंबरला पाठवायची. हां, ओके. ओके सर. 2 चॅप्टरवरती होता. तुम्ही पेपर बघा. पेपर आपण ह्या टाईपचे पेपर घेत असतो बघा. थिअरी तुम्हाला कळून येईल, अंदाज येईल. ठीक आहे. तुम्ही इथं ऑनलाईनचे MCQ पेपर देताच आहे, पण दर बुधवारी आपल्या इथं थिअरी पेपर पण असतो. सो थिअरी पेपर बुधवारी मला तुम्हाला देता नाही येणार, कारण इथालच्या मुलांचा असतो आधी. मग इथालच्या मुलांचा मॉर्निंग इव्हिनिंग दोन्ही बॅचमध्ये असतो. तो झाल्यावरती मग इव्हिनिंगला टाकत जाईल पेपर इथून पुढं. ठीक आहे, सगळ्या विषयाचे. आज मॅथचा होता, सो मॅथचा पेपर ग्रुपवरती शेअर होऊन जाईल संध्याकाळी आपल्या लेक्चर संपल्यावरती. ठीक आहे. आता आपल्याला ह्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट स्टार्ट करायचा आहे. अगोदर ह्या चॅप्टरचं थोडंसं ब्रीफ मी तुम्हाला सांगतो की ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे. ओके, हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर आपण बघणार आहे बघा, शॉर्टकटमध्ये आपण याला TF लिहितो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे बेसिकली 3 पार्टमध्ये आपण डिवाईड करणार आहे. पहिला जो पार्ट आहे बघा, तो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा आहे. इक्वेशन म्हटलं की आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करावं लागतात. सो 2 टाईपचे सोल्युशन आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. खूप सिम्पल आहे हे. पहिलं सोल्युशन असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, हे झालं समजा पहिलं सोल्युशन. आणि सेकंड सोल्युशन आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, ते असणार आहे जनरल सोल्युशन. ओके, हा झाला पहिला पार्ट. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये जो सेकंड पार्ट आपण स्टडी करणार आहे, दॅट सेकंड पार्ट इज सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. सोल्युशन ऑफ ट्रायंगल. 11वीमध्ये ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल लास्टला स्टडी केला होता बघा. एकच सिम्पल पॉईंट होता आपल्याला 11वीला. आता 12वीमध्ये आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. यामध्ये साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युले, असे 4-5 पॉईंट ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण स्टडी करणार आहे. आणि ह्या चॅप्टरचा शेवटचा जो पार्ट असेल तो आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री आपण 11वीमध्ये कुठंही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री स्टडी केलं नाही. हां, ॲप्लिकेशन बेस आपण थोडं स्टडी केलं बघा ट्रिग्नोमेट्री. फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, किंवा तुम्हाला पोलार कॉर्डिनेटचं कार्टेशियन कॉर्डिनेट करायचं असेल, कार्टेशियन कॉर्डिनेटचं पोलार कॉर्डिनेट करायचं असेल. आठवतं आहे तुम्हाला 11वीमध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये केलं बघा आपण हे. किंवा मॉड्युलस किंवा ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं असेल, त्या केसेसमध्ये तुम्ही इनव्हर्स थोडंसं वापरलं. ओके, आता जे होते बघा आपल्याकडे 11वीला पहिल्यापासून, त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत, कारण त्यांचं ते कव्हर झालेलं आहे. ज्यांना नाही होतं त्यांना पण आपण त्याच गोष्टी सांगूया. सो पण ह्या 3 पार्टमध्ये आपलं हे बेसिकली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे चॅप्टर डिवाइड आहे. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, सोल्युशन ऑफ ट्रायंगल आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री. सो लक्षात घ्या बघा, बोर्डाला हा चॅप्टर तुमचा 9 मार्काला आहे, 9 मार्क्स. आणि प्रत्येक पार्टवरती तुम्हाला एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशनवरती एक क्वेश्चन राहील, सोल्युशन ऑफ ट्रायंगलवरती एक क्वेश्चन राहील, आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीवरती एक क्वेश्चन राहील. ओके, मी तुम्हाला काल का परवा कॅल्क्युलेशन सांगितले बघा. पहिला चॅप्टर तुमचा बोर्डाला ऑप्शन सहित 8 मार्काला आहे. लॉजिक खूप सोपं चॅप्टर आहे. तुम्हाला कोणता जरी क्वेश्चन टाकलं तरी तो सॉल्व करता यायला पाहिजे. ते 8 मार्क तुमचे झाले. प्लस 6 कोणतं, मॅट्रिक्स. जो कालपर्यंत आपण स्टडी केला मॅट्रिक्स चॅप्टर, तो बोर्ड एक्झामला 6 मार्कासाठी, 8 आणि 6 14, बरोबर. आणि आता हा 9 मार्काला आहे, म्हणजे 14 + 9 23. असं आपण कलेक्शन करत चाललो आहे बघा मार्कांचं, बरोबर. आणि हेच जर मी CET साठी सांगायचं ठरलं तर तुमचं लॉजिक चॅप्टरवरती 3 क्वेश्चन्स पडतात CETला, 6 मार्क. मॅट्रिक्सवरती 2 क्वेश्चन पडतात, 4, 6 आणि 4 10. आणि ह्या ट्रिग्नोमेट्री, फक्त मी 12वीच्या ट्रिग्नोमेट्रीबद्दल बोलायचं झालं तर 3 ते 4 क्वेश्चन्स पडतात. 3 ते 4, 3 किंवा 4. आणि 11वीचा पण ट्रिग्नोमेट्रीमधला 1 किंवा 2 क्वेश्चन असतात. म्हणजे असं टोटल हा CETला 10 मार्काला चॅप्टर आहे, 11वीचा ट्रिग्नोमेट्री धरून CET साठी. ओके, सो स्वतःला विचारा, आपल्याला आता CETच्या अजून आपण म्हणू की सेकंड लेवलचे क्वेश्चन्स आपण पुढे घेणार आहेत. आता आपण बेसिक लेवलचे क्वेश्चन्स घेतोय, समजा MCQs असतील, किंवा आता जे हे थिअरीमधलं चालू आहे, बरोबर. सो थिअरीमधला पार्ट अगोदर आपण आपला पक्का करायचा आहे, बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत आपला 80 मार्काचा पेपर असतो समजा, किंवा 80 मार्काचा पेपर मला बोर्डाचा लिहायचा आहे. त्यापैकी तुमचं लॉजिक 8 मार्क,
आणि मॅट्रिक्स 6 मार्क. 8 आणि 6 14 मार्क्स म्हणजे फिक्स झालेले आहेत. पण तुम्हाला कोणताही क्वेश्चन देतात ना सॉल्व्ह करता आला पाहिजे, जे आपण घेतले प्रत्येक टाईपचा वगैरे. हा, सो बघत चला त्या गोष्टी. आणि आता हे 9 मार्कासाठी असेल. स्क्रीनशॉट काढलाय. हा, हे का तसं आहे का? हा तेच दाखवलं. यश कोण बोलतोय रे? 10 मार्काला आहे ते. अनुष्का, अनुष्का डोंडे. ठीक आहे. सो पहिला पार्ट आपण आज स्टार्ट करतोय. या चॅप्टरमधला जो फर्स्ट पार्ट आहे आपला प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. त्याच्यामध्ये पण आपण स्टडी करणार आहे आज प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन, ठीक आहे, खूप सोपं आहे. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय बघा. आता सोल्युशन आपण कोणासाठी फाइंड आउट करतो? इक्वेशनसाठी. आता थोडंसं बेसिकमध्ये जाऊया आपण. समजा आता जसं इक्वेशन असते बघा, नाही का रे. एखादं इक्वेशन आहे, समजा मी एखादं एक्झाम्पल घेतलं, x² + 5x + 6 = 0. आपण या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणतो? क्वाड्रेटिक इक्वेशन, बरोबर आहे. वी कॅन कॉल इट ॲज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. पण हा बेसिकली क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाचा पार्ट आहे? पॉलिनॉमियल इक्वेशनचा पार्ट आहे, बरोबर. पॉलिनॉमियल इक्वेशनचा पार्ट आहे हा. बट अशाच इक्वेशनमध्ये जर ट्रिग्नोमेट्री येत असेल, समजा कन्सिडर करा की असं आलं तुम्हाला 3 कोसेक थिटा + 2 = 0. ओके. आता हे सुद्धा एक इक्वेशन आहे, पण ह्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल यायच्या ऐवजी, म्हणजे आपण असं कन्सिडर करू की नंबर्स वगैरे पॉलिनॉमियल टाईप यायच्या ऐवजी काय झालं, 3 कोसेक थिटा + 2 = 0. याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं का इथं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोसेक, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, सिंपल डेफिनेशन, द इक्वेशन विच हॅज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं इक्वेशन जो काय ज्याच्यामध्ये काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. द इक्वेशन विच हॅज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर कॉल्ड, त्यांना म्हणायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, बरोबर. आता परत इथं या क्वाड्रेटिक इक्वेशन वरती. आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे बघा, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर तुम्हाला माहिती आहे, याला जर मी सॉल्व्ह केलं तर याचं आपल्याला सोल्युशन भेटत असतं, बरोबर. सोल्युशन म्हणजे फॅक्टर्स. याचे फॅक्टर्स काय पडतील? x = 3 अँड x = 2. हे त्याचे फॅक्टर्स झाले. हे जे फॅक्टर्स फाइंड आउट केले ना आपण रे, दिस फॅक्टर्स, यालाच आपण म्हणतो ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं सोल्युशन. हे इक्वेशन होतं कोणतं? क्वाड्रेटिक. आणि याला मी सॉल्व्ह करून मला एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्या, x = 3, x = 2. हे x = 3, x = 2 म्हणजेच काय झालं? याचं सोल्युशन झालं. सिमिलरली आपल्याला ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय फाइंड आउट करायचं आहे? सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. देअरफॉर इथं मी लिहितो द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आर ऑफ 2 टाइप्स. आपण त्याला 2 टाइप्समध्ये फाइंड आउट करणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे असेल त्यांचं सोल्युशन 2 टाइप्स, म्हणजे 2 टाइपमध्ये असतं. सो याला आपण क्लिअर कट जे आपण म्हणू बघा, जो आपल्याला पहिला पॉईंट स्टडी करायचा आहे, पहिलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन, जे आपण आत्ताच लगेच स्टार्ट करतोय, किंवा त्याचं हिडिंग पण आपण दिलंय वरती. आणि जे दुसरं सोल्युशन असणार आहे ते असणार आहे जनरल सोल्युशन. पहिलं होतं प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरं काय येतं? जनरल सोल्युशन आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशनमध्ये 2 डिफरंट केसेस आहेत. ओके. आपण जनरल सोल्युशनसाठी डिफरंट केस आहे, प्रिन्सिपल सोल्युशन डिफरंट केस आहे. आता जनरल सोल्युशन म्हणजे काय किंवा प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, याचा बेसिक डिफरन्स काय असणार आहे तो आपल्याला पण याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. सो आपण प्रिन्सिपल सोल्युशन टायटल ऑलरेडी दिलेलं आहे. ओके. सो अगोदर आपण याच्यापासूनच स्टार्ट करूया. मी परत इथं लिहितो बघा, प्रिन्सिपल सोल्युशन, किंवा मग इथलचं जे टायटल आहे ना प्रिन्सिपल सोल्युशन, ते रिमूव्ह करतो आणि खाली लिहितो. याच्यातला आपण पहिला पार्ट आता चालू करतोय, आणि याला वाटलंच तर टायटल लिहितो मी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. ओके. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. सो इक्वेशन 2 टाईपचे आहेत.
प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. त्यातलं आपण पहिलं स्टार्ट केलं आहे आज. ठीक आहे, याला ए नाव देतो, समजा याला बी नाव देतो. त्यातला ए पार्ट आपण स्टार्ट करतोय, दॅट इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. हां, मी काय सांगत होतो की एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपण इथं सोल्युशन फाइंड आउट करतो म्हणजे काय, फाइंड आउट करणारे अँगल्स. ओके, एखादं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं आहे तर ते इक्वेशन असेल तर त्या व्हॅल्यूज त्या साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉटच्या कोणत्या अँगलला येतात ते अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यासाठीच तर मग आपण काय केलं आहे, जे बेसिकमध्ये घेतलं ना, सो हा टेबल आपण तयार केला बघा पहिलाच. बरोबर, बघा इथालचा टेबल अँगलसाठीच. ठीक. ओके. सो प्रिन्सिपल सोल्युशन काय असणार आहे बघा, याच्यावरती लक्षात ठेवा. द सोल्युशन अल्फा, याची एक बेसिक डेफिनेशन म्हणू आपण किंवा कन्सेप्ट म्हणू याला. द सोल्युशन अल्फा is called principal solution, is called principal solution if अल्फा जो आहे तो लाइज बिटवीन 0 to 2 पाय. 0 to 2 पाय मध्ये तो अल्फा राहिला पाहिजे. 0 to 2 पाय म्हणजे एक सायकल. बघा परत मी तुम्हाला बेसिक कडे घेऊन येतो. हे बघा इथं तुमचा 0 आहे, अँटी क्लॉकवाईज आपण चालू, 0 पासून π/2, π/2 पासून पाय पासून 3π/2 परत 2 पाय. इथं मी सर्कल केलंय बघा 0 आणि 2 पायला, म्हणजे 0 पासून परत मी तिथंच आलो. याला म्हणतो आपण एक सायकल कंप्लीट होणे. म्हणजेच प्रिन्सिपल सोल्युशन ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करताय त्यावेळेस तुम्ही फक्त एका सायकलचा विचार करणार आहे. एका सायकलचा म्हणजे एका सायकलमध्ये. आता एक्झाममध्ये असं पण असतं बघा, जर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन व्यवस्थित आहे का, जर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला लावलं आहे आणि तुम्हाला अशी रेंज दिलीच नाही, याला रेंज म्हणतो आपण. 0 to 2 पायची रेंज, सॉरी रबर वापरलं वाटतं मी, आहे ना इथं. 0 to 2 पाय. हां, अल्फा तुमचा लाईन करतो 0 to 2 पायमध्ये. सो मी सांगत होतो, जर तुम्हाला रेंज प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला लावलं एक्झाममध्ये, क्वेश्चन आला फाइंड आउट द प्रिन्सिपल सोल्युशन, आणि तुम्हाला ही रेंज जर त्याने दिलीच नाही 0 to 2 पाय, तर ऑलवेज कन्सिडर करायचं आहे की आपल्याला रेंज काय असणार आहे, 0 to 2 पायमध्ये. काय असणार आहे रेंज आपली, 0 to 2 पाय ही रेंज असणार आहे. इथं लक्षामध्ये. आणि जर तुम्हाला त्यांनी जर पर्टिक्युलर एखादी रेंज दिली, सो काय होतं कधी कधी की एक्झामला तुम्हाला विचारताना असं म्हणतात की फाइंड आउट द प्रिन्सिपल सोल्युशन, आणि रेंज देतात बघा 0 to अल्फा लाई करतो 0 to पायच्या मध्ये. ठीक आहे, किंवा अल्फा लाई करतो π/2 to 3π/2 मध्ये. अशी जर रेंज दिली तुम्हाला, तर तुम्हाला ते अँगल फक्त तेवढ्या पुरतेच फाइंड आउट करायचे, म्हणजे त्या रेंजसाठीच फाइंड आउट करायचे. आणि जर तुम्हाला रेंजच नाही दिली तर 0 पासून 2 पायपर्यंत जेवढे अँगल येते तेवढे फाइंड आउट करायचे. आता बेसिकली अँगल येणार किती, जर सिम्पल अँगल असेल, सिम्पल अँगल म्हणजे थिटा. ओके, मी तुम्हाला परत बेसिककडे घेऊन येतो. आता एक सायकल सगळ्यांनी कन्सिडर करा की समजा आपल्याला प्रॉब्लेमचे आन्सर फाइंड आउट करायचे एका सायकलसाठी. हा बघ, ही पहिली डायग्राम बघू राहिले सगळे, कोणती, क्वाड्रंट सिस्टीमची, 0 पासून 2 पायपर्यंत. आता जर तुम्ही ह्या डायग्रामला व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2 क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात आणि 2 क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतात. ओके, जर तुम्हाला कोणतीही एखादी व्हॅल्यू जर दिली प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये फाइंड आउट करण्यासाठी, तर लक्षात ठेवा एका सायकलमध्ये सिम्पल अँगल, मी थिटा म्हणतोय, मल्टिपल अँगल नाही, 2 थिटा 3 थिटा, याचे प्रॉब्लेम पण आपण पुढे बघणारच आहे. मी फक्त अगोदर सिम्पल अँगलचं म्हणतोय थिटासाठी फक्त. ओके, जर तुम्हाला एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली बघा, फॉर एक्झाम्पल साइन थिटा इज इक्वल टू 1/2 हे तुम्हाला दिलं आहे, तर तुम्हाला माहिती आहे साईनच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह 2 क्वाड्रंटमध्ये आहे, पहिला क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. सो तिथं तुम्हाला सोल्युशन 2 भेटणार. आल्या लक्षामध्ये, सोल्युशन किती भेटतील तुम्हाला, 2 भेटतील. जर तुम्हाला कॉस थिटा इज इक्वल टू -1/2 दिला, कन्सिडर करा -1/2, तर तुम्हाला काय इथं कॉसच्या निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह 2 क्वाड्रंटमध्ये, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह. सो तुम्हाला सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. आलं लक्षामध्ये, व्यवस्थित बघा.
इच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 2 टाइम्स पॉझिटिव्ह असणार आहे आणि 2 टाइम्स काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. आता मी तुम्हाला सिम्पली विचारतो हा 1 बाय 1. मला सांगा साइन थिटा पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये येईल? फर्स्ट अँड सेकंड. करेक्ट. फर्स्ट अँड सेकंड. कॉस थिटा पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आणि फोर्थ. फर्स्ट अँड फोर्थ. बघा इथं साइन आणि सॉरी कॉस पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे आणि इथं परत कॉस आला. दिसतोय का चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस तुम्हाला? ओके. हा इथं कॉस दिसतोय सगळ्यांना चौथ्या क्वाड्रंटमध्ये. हां नेक्स्ट टॅन पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट आणि थर्ड. अँड थर्ड. फर्स्ट फर्स्ट आणि अँड थर्ड. करेक्ट. कोसेक पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट आणि सेकंड. सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. सेक पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये? फर्स्ट आणि फोर्थ. फर्स्ट अँड फोर्थ. गुड. फोर्थ. आणि कॉट थिटा कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि फर्स्ट थर्ड. अँड थर्ड. आता सिमिलरली मला सांगा साइन थिटा कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे? फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. थर्ड अँड मी फोर्थ. क्वेश्चन रिपीट करतो. हा यस थर्ड आणि फोर्थ. Third and कोण सांगितलं थर्ड आणि फोर्थ नाव? मसिरा. बसिरा. गुड बसिरा. मी विचारलं होतं क्वेश्चन की साइन थिटा कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही. आता मी निगेटिव्ह विचारलं होतं. हे जे लिहिलंय ते पॉझिटिव्ह साठी लिहिलंय आपण. म्हणजे निगेटिव्ह कोणत्या बघा साइन थिटा पॉझिटिव्ह जर पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर साइन थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? तिसऱ्या आणि थर्ड आणि फोर्थ. करेक्ट. थर्ड आणि फोर्थ. आता सांगा परत 1 बाय 1. कॉस थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्ड. गुड. टॅन थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड अँड फोर्थ. सेकंड आणि फोर्थ. गुड. कोसेक थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट. थर्ड आणि फोर्थ. थर्ड आणि फोर्थ. फोर्थ. सेक थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड अँड थर्ड. सेकंड आणि थर्ड. सेकंड थर्ड. बरोबर. आणि कॉट थिटा निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये आहे? सेकंड अँड सेकंड आणि फोर्थ. सेकंड आणि फोर्थ. समजलं मग आता? म्हणजे तुम्हाला कोणती जरी हो. व्हॅल्यू दिली तर तुम्हाला काय बघायचं सगळ्यात अगोदर की ह्या दोन व्हॅल्यू कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. बरोबर. कारण का एकदा तुम्हाला क्वाड्रंट समजला की क्वाड्रंट समजल्यावरती तुम्हाला काय वापरायचं तिथं आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं मी जे येलोने मार्क केलंय बघा इथं जे जर आलाड अँगल फॉर्म्युला आहे. सेकंड क्वाड्रंट पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे व्हॅल्यू तुम्हाला बेसिक भेटणार आहेत. ओके. सो पहिल्या क्वाड्रंटसाठीचा विचार पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोण येत असेल तर डायरेक्ट तुम्हाला बेसिक व्हॅल्यू भेटेल. हां जर अँगल तुमचा सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर आला तर आपल्याला आलाड अँगलचे फॉर्म्युले वापरावं लागतात. मग मला सांगा जर एखादी व्हॅल्यू तुमची सेकंड क्वाड्रंटमध्ये येते तर सेकंड क्वाड्रंटचा आलाड अँगलचा फॉर्म्युला काय आहे? पाय मायनस थिटा. पाय मायनस पाय बाय 2. पाय बाय 2 प्लस थिटा. अरे पाय बाय 2 प्लस थिटा पण आहे. करेक्ट आहे. पाय बाय 2 प्लस थिटा इज ऑल्सो करेक्ट. बट आपण ते नाही वापरणार बघा इथं. आपण फक्त 3च फॉर्म्युले वापरणार आहे. मी ते क्लिअर केलं. पाय बाय 2 प्लस थिटा इज व्हेरी म्हणजे करेक्ट आहे. बट मला इथं फक्त काय करायचं 3च वापरायचे जे मी इथं लिहून दिले तुम्हाला. परत सांगतो परत विचारतो बघा मी कोणते कोणते वापरायचे आपल्याला. सेकंड क्वाड्रंटसाठी पाय मायनस थिटा दिसतोय सगळ्यांना तो. थर्ड क्वाड्रंटसाठी हो. पाय प्लस थिटा पाय प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटसाठी 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा. ओके. सो मग रिपीट करा मला सांगा सेकंड क्वाड्रंटसाठी आपण कोणता आलाड अँगलचा फॉर्म्युला पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा ऑलवेज ऑलवेज. थर्ड क्वाड्रंटसाठी पाय प्लस थिटा. आणि चौथ्या क्वाड्रंटसाठी 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा. बस एवढीच आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन लागत होती. आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सगळ्यांना व्हॅल्यूज वगैरे माहिती आहे. आता आपण टेबल पण तयार केलाय. ठीक आहे ना? ओके. व्हॅल्यू सो आपण जो टाकलाय क्वेश्चन आपल्याला आता प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे. ठीक आहे. सो या इथं आता क्वेश्चन लिहा. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फक्त एक प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या कसा सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला ते जमणार आहे.
ठीक आहे. फाइंड द प्रिन्सिपल. मी सांगितलं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन दोघांपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 100% राहणार पेपरमध्ये. आता मी जे क्वेश्चन्स विचारेल ना त्याचे मला फक्त आन्सर सांगा. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. मला याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता पेपरला स्टेप्स वाईज कसं लिहायचं ते पण मी सांगतो. अगोदर मी तुम्हाला थोडासा विचार करायला लावतो. म्हणजे काही क्वेश्चन्स विचार करून मला आन्सर सांगायचे. आपल्याला कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलंय रे? साइन थिटा. साइन थिटा. बरोबर. आता दुसरा क्वेश्चन माझा हा आहे की साइन थिटा कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो? फर्स्ट आणि सेकंड. बरोबर. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. आता माझा तिसरा क्वेश्चन आहे, साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला येते रे? 30. रॅडियन मध्ये सांगायचे आन्सर. रॅडियन मध्ये π/6. π/6. व्यंकटेश बोलतोय ना? हो. ओके व्यंकटेश, गुड. π/6. मग आता सोल्युशन लिहिताना लिहायचं कसं बघा. अगोदर तुम्ही मला काय सांगितलं, साइन दिलंय बरोबर आहे. साइन थिटा हा आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, त्याची व्हॅल्यू 1/2 आहे. साइन थिटा हा पॉझिटिव्ह आहे, सो तो पॉझिटिव्ह पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे. सो आन्सर कसं लिहिणार बघा. साइन थिटा इज इक्वल टू साइन 1/2 कोणत्या अँगलला असतो तो? 30. π/6. यस, रॅडियन मध्ये π/6. π/6 आणि लिहायचं अँड. दुसरा साइन थिटा इज इक्वल टू साइन. अजून साइन पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगल फॉर्म्युला π - θ. पाय मायनस थिटा. तू इथे लिहायचं बघा आता मला. पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची आहे? π/6. बरोबर. π/6. π/6. ओके. देअरफॉर इथं 5 साइन upon थिटा 6. इज इक्वल टू साइन π/6 हे ॲज इट इज लिहिलं मी. अँड साइन थिटा इज इक्वल टू साइन. करा हे सबट्रॅक्शन. 5 π/6. बरोबर. 6π मायनस पाय 5 π/6. 6. आला आन्सर. फक्त खाली काय लिहायचंय मग. हम्म. देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ Of साइन थिटा Sin इज. थिटाचे दोन व्हॅल्यू झाले बघा. पहिली व्हॅल्यू काय आली आणि π/6. दुसरी व्हॅल्यू काय आली? 5 π/6. π/6. केलायचं इथं. थिटा इज इक्वल टू π/6 अँड थिटा इज इक्वल टू 5 π/6. झाला आन्सर. 2 मार्काचा क्वेश्चन आहे बघा. किती सोपा आहे. समजलं का सगळ्यांना? हो. सगळ्यात अगोदर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर आयडेंटिफाय होतंय बघा. त्यात काय अवघड नाहीये. पॉझिटिव्ह दिला असेल तर तो कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे तो बघा. निगेटिव्ह दिला असेल तर कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे तो बघा. आणि त्या क्वाड्रंटचे अलाइड अँगलचे फॉर्म्युला वापरायचे बस. ओके, वी गेट द आन्सर. हां, पुढचा क्वेश्चन. tan थीटा इज इक्वल टू √3. कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे रे हे? tan theta. tan θ. व्हॅल्यू Tan पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. गुड, पॉझिटिव्ह. मग मला सांगा tan पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट आणि थर्ड. गुड, फर्स्ट आणि थर्ड. आता पुढचा क्वेश्चन माझा. tan ची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला? π/3. π/3. 60 सांगायचं नाही, रॅडियन मध्ये बोलायचं. 6. हां, π/6. बरोबर. मग कसं लिहिणार तुम्ही आता याला? हे बघा, tan थीटा इज इक्वल टू tan. पहिला अँगल कोणता? बेसिक. म्हणजे तुमचा कोणता? पहिल्या क्वाड्रंट मधला π/3. अँड π/3. tan थीटा इज इक्वल टू tan. तुम्ही काय सांगितलं मला? tan पॉझिटिव्ह अजून कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? थर्ड. π + θ. बरोबर. थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगल फॉर्म्युला π प्लस θ. थीटा. π प्लस π/6. सो देअरफॉर 3 π/3. Sir. tan थीटा इज इक्वल, सॉरी इथं π/3. हां, π/3. येस येस, माझ्याकडून π/6 झालं. π/3. सो tan π/3 अँड tan थीटा इज इक्वल टू tan. करा ऍडिशन इथं. 3π प्लस π 4π/3. 4π/3. 3. देअरफॉर खाली काय लिहायचं सेंटेन्स? द प्रिन्सिपल Principal solution of tan θ.
टॅन थिटा tan theta इज is थिटा इज इक्वल टू सांगा पहिला अँगल काय आला रे pi by 3. आणि Pi दुसरा by अँगल 4 pi by 3. 4 pi upon 3. 4 pi by 3. झाले आन्सर पाय बाय 3 अँड थिटा इज इक्वल टू 4 pi 4 पाय अपॉन 3 3. सोपं आहे की नाही Oh. ओके चला आता दोन क्वेश्चन निगेटिव्हचे घेऊ आपण ठीक आहे cot theta is equal to -1 कोणता दिला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला Cot theta. cot theta Theta. व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह Negative. Negative. निगेटिव्ह Negative. मला सांगा कॉट निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये Second आणि third. अरे नाही Second. Third मध्ये तर पॉझिटिव्ह नाही नाही नाही. First, Second and fourth. गुड Second and सेकंड fourth. आणि फोर्थ Second and fourth. ओके आता मग कसं देणार बघा कॉट थिटा इज इक्वल टू कॉट सेकंड क्वाड्रंटचा आला अँगलचा फॉर्म्युला काय असतो रे पाय मायनस pi minus theta. अँड कॉट थिटा अजून निगेटिव्ह तुम्ही मला सांगितलंय अजून निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो तो चौथ्या क्वाड्रंटचा चौथ्या. आला अँगल फॉर्म्युला Two. 2 पाय 2 मायनस pi minus theta. थिटा आता तुमच्या पुढे क्वेश्चन असेल ना सर इथं थिटा काय लिहायचा आहे ना मी तुम्हाला सांगितलं थिटा मध्ये कोण असतो बेसिक अँगल आता हा -2 मिनिटं विसरून जा तुम्ही म्हणजे कॉट थिटा समजा 1 आहे मग मला सांगा कॉटची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला असती रे येस Pi by 4. इथं जो आपण थिटा दिला होता पाय मायनस थिटा 2 पाय मायनस थिटा त्या थिटा जागेवरती कोणती व्हॅल्यू लिहायची मग Pi by 4. पाय बाय 4 राहील ना लक्षामध्ये काय लिहायची बेसिक व्हॅल्यू असते बघा एक मिनिट हा पाय बाय 4 इथं पाय बाय 4 इथं सुद्धा पाय बाय 4 ओके करा कॅल्क्युलेशन्स देअरफॉर cot 3 pi by 4. is equal to cot 4 pi minus pi 3 pi by 4. upon 4 and cot theta is 7. equal to cot 7 pi upon 4. 4 into 2 8 Seven. 8 pi minus pi 7 pi upon 7 pi 7 upon pi by 4. 4. 4 ओके समजलं हे Oh. ठीक आहे Oh. चौथा क्वेश्चन घेऊया आपण sec theta is equal to -2 कोणतं दिलं रे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन Sec theta. sec theta पॉझिटिव्ह का निगेटिव्ह Negative. Negative. करेक्ट आता मला सांगा सेक निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये Second. Third. सेकंड आणि third. बरोबर मग मला सांगा सेकंड मध्ये ना मग सेक थिटा इज इक्वल टू सेकंड क्वाड्रंटचा आधार अँगलचा फॉर्म्युला Pi minus Pi minus theta. अँड सेक थिटा इज इक्वल टू सेक अजून कोणतं सांगितलं तुम्ही Pi plus theta. Third. Third. Pi plus pi plus theta. आता तुमच्या पुढे क्वेश्चन आहे सर थिटा म्हणून काय लिहायचा बरोबर मग हो. हा तो मायनस एक मिनिट विसरून जायचंय मग मला सांगा सेक ची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला Pi by 3. गुड मग थिटा जागेवर तुम्हाला काय लिहायचा Pi by 3. 3 पाय बाय 3 पाय बाय 3 Pi by 3. therefore sec theta is equal to sec करा कॅल्क्युलेशन 3 पाय minus pi 2 pi. 2 pi upon 3. and sec theta 4 is pi equal upon to 3. sec 3 pi plus pi 4 pi upon 3. 4 pi upon 3. अरे इथं हे लिहायचं आहे सेंटेन्स therefore आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, काही ओकायचं नाही एखादी स्टेप स्किप झाली का मार्क स्किप होतात Principal solution of सोल्युशन cot theta. इज काय आले ते दोन अँगल आपले 3 pi by upon 4. and 7 pi upon 4. 7 pi. ओके आणि इथं काय येईल मग therefore the principal solution of Oh. Sec theta. is theta is equal to Theta is equal to 2 pi upon 3. and 4 pi upon 3. 4 pi upon 3 ओके चला पुढचा क्वेश्चन नंबर 5 tan theta is equal to 0 कोणतं दिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन Tan theta. tan theta मला सांगा रे tan ची व्हॅल्यू 0 कोणत्या क्वाड्रंटला आता tan ची व्हॅल्यू 0 First. क्वाड्रंट अरे ऐका tan ची व्हॅल्यू 0 कोणत्याच क्वाड्रंट मध्ये येत नाहीये तुम्ही मला फर्स्ट सांगताय का बघा मी तुम्हाला दाखवतो मी हा इथं टेबलला आलो आपण आता हे बघा
ॲक्सिसचे अँगल बघा, ॲक्सिसचे अँगल कोणकोणते असतात? 0, π/2, पाय आणि 3π/2 ॲक्सिसचे अँगल आहे बरोबर, आणि 2π. यांच्यामध्ये जर अँगल येत असेल तर तो क्वाड्रंटमध्ये येतो. आता लक्षात तुमच्या? ओके, आता मी टॅनकडे येतो. बघा टॅनच्या व्हॅल्यू 0 बघा, दिसतं का? आता सगळ्यांना ह्यो टेबल दिसतोय ना, सगळ्यांनी टॅन बघा. आपला क्वेश्चन आहे टॅन थिटा इज इक्वल टू 0, आणि ह्या टेबलमध्ये बघून सांगा मला टॅनच्या व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला? 0 डिग्री आणि पाय. 0 डिग्री आणि 180 डिग्री, म्हणजे 0 आणि पायला. आणि 2 पायला 0 आणि पाय, म्हणजे टॅनची पाय. व्हॅल्यू 0 दोन ठिकाणी, 0 आणि पाय, आणि परत 2π. पण मी तुम्हाला सांगितलं 2π. बघा, 0 आणि 2π सेम आहे. सेम असतो. सेम आहे. सेम असतं ना, 0 आणि 2π इज सेम. सो प्रिन्सिपल सोल्युशन काय येईल? कारण हा कोणत्याही क्वाड्रंटमध्ये नाही आहे, हा ॲक्सिस आहे. लक्षात ठेवा, कधी पण ॲक्सिसची जर व्हॅल्यू आली ना तर डायरेक्ट लिहून टाकायची. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 0 अँड दुसरं काय होतं सांगा? 180 होतं ना. 180 म्हणजे काय? हा पाय. मग डायरेक्ट लिहा, देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan theta is is theta is equal to 0 and theta is equal to pi. pi. पॉझिटिव्हचे घेतले, निगेटिव्हचे घेतले, मायनस पण घेतलंय. कोणाला काय अडचण याच्यामध्ये? नाही. पहिला पॉइंट क्लिअर, प्रिन्सिपल सोल्युशन सगळ्यांना ठीक आहे, गुड. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता बरं का लगेच, कारण आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे प्रिन्सिपल सोल्युशनच. कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, गुड. कोण कोण प्रेझेंट आहे बघा? स्नेहल शेतोले, स्नेहा उदावन, मानसी वाघ, मसिरा शेख, नक्ष मुठे म्हणून कोण आहे रे? जर आवाज येत असेल माझं तर नाव सांगा प्लीज. प्रतीक्षा मोठे. प्रतीक्षा, ओके, प्रतीक्षा गुंजाल, त्यानंतर प्रेम गाडेकर, राणी गीते, केतन डांगट, स्नेहल वाघमारे, करेक्ट ना? साक्षी दिंडे, साक्षी मुठे, सार्थक शेळके. सार्थक लय दिवसातून जॉईन झाला तू का? होतोय रोज. तनुजा मोरे, वैशाली मुठे, वैष्णवी पेहरे, वर्षा गुले, गुड वर्षा. त्यानंतर अनुष्का दोंडे आणि व्यंकटेश पवार. होमवर्क तुमचा सगळ्यात आवडता पार्ट आहे की नाही? होमवर्क. होमवर्क सगळे करत नाही बरं का रे. काही स्टुडंट करतात. फॉर एक्झाम्पल सिद्धी लबडे करते, साक्षी साबळे आता करायला लागली परत. त्यानंतर साक्षी गिरवले, राणी गीते, अंजली येवले कंटिन्युअसली पाठवतात. आणि प्रतीक्षा गुंजाळे, वैष्णवी पेरे कधी मधी पाठवते, तिला वाटेल तेव्हा, आहे काय असं. सगळ्यांनी रेग्युलरली पाठवत चला. बाकीचे तर कोणीच पाठवत नाही. ज्यांचे नावं घेतले ते पाठवतात, बाकीच्यांनी पण पाठवत चला. स्नेहा उदावन, सॉरी स्नेहाचं नाव राहिलं होतं, स्नेहा उदावन सुद्धा कंटिन्युअसली पाठवते. सो होमवर्क करत चला, आन्सर पाठवत चला. माझा नंबर ग्रुपला शेअर आहे, सो तुम्ही तेवढं करू शकता. ओके. हां, याच्यामध्ये एखादा एक्झाम्पल रिपीट होत असेल तर त्याला सोडून द्या. पहिलं एक्झाम्पल, कॉस्ट इज इक्वल टू 1/2, सेक थिटा इज इक्वल टू 2/√3, कॉट थिटा इज इक्वल टू √3, cot theta is equal to 0, sin theta is equal to -1/2, tan theta is equal to -1, √3 cosec theta +2 is equal to 0. हा, एक मिनिट बघा रे, 8 नंबरचा काय दिलंय तुम्हाला? √3 cosec theta +2 is equal to 0. याला फक्त सिम्प्लिफाय करायचं. लेफ्ट साईडला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहिला पाहिजे. कोणतं आहे? cosec theta. ओके, सो √3 cosec theta +2 राईट साईडला गेल्यावर काय होईल? -2 आणि डिवाइडला √3. हा, आणि cosec theta काय येईल मग? -2/√3. बरोबर. √3.
मग याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं बरोबर. सो असं जर इक्वेशन आलं ना तर लेफ्ट साईडला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ठेवायचं, राईट साईडला बाकीचे सगळे पाठवून द्यायचे, काळजी करायचं नाही. ओके, अजून 2 देतो फक्त लास्ट. नंबर 9 tan theta is equal to 1/√3 आणि नंबर 10 cosec theta is equal to -√2. ठीक आहे. सो एवढे 10 एक्झाम्पल होमवर्क करायचं आहे. हे बेसिक एक्झाम्पल झाले बघा आपले प्रिन्सिपल सोल्युशनचे. उद्या आपण परत बेसिक एक्झाम्पल बघूया जनरल सोल्युशनचे. ठीक आहे. सोपा चॅप्टर आहे बघा. 11वीपेक्षा 12वीची ट्रिग्नोमेट्री म्हणजे मी ऑलवेज सांगतो पहिल्या लेक्चरपासून 11वीपेक्षा 12वीचं मॅथ खूप सिम्पल आहे. फक्त सिलेबस खूप मोठा आहे आपला, वास्ट आहे. ओके, नंबर ऑफ एक्झाम्पल्स खूप जास्त आहे. सो तेवढं तुम्ही प्रॅक्टिस जास्त लागेल आपल्याला, दुसरं काय नाही. चालेल मग थांबूया आपण